नमस्कार, समीक्षा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन बिर्याणी। त्याच्यासाठी हे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे। हे तांदूळ घेतलेत, अर्धा तास भिजत ठेवलेत। हे चिकन आहे अर्धा किलो आणि तांदूळ सुद्धा अर्धा किलोच आहेत। आणि हे दही घेतले 3 चमचे, लसूण घेतलाय, आले लसूणची पेस्ट, कांद्याची पेस्ट 2 कांदे घेतले आणि पुदिना, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतले, टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेतले आणि इथं अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत मी, बटर, कांदे घेतलेले 2 पातळ चिरून, घरगुती लाल तिखट मसाला, धना पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि इथं बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना बारीक चिरून आणि कसुरी मेथी आणि सुवानाचा चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि हा चिकन मसाला घेतलेला आहे। चिकन मी मॅरिनेट करून घेते, त्यासाठी थोडंसं मीठ, थोडी हळद टाकते, मसाला, धना पावडर आणि आलं लसूण आणि पुदिना कोथिंबीरची पेस्ट टाकते आणि हे दही घेतले मी 3 चमचे, ते पण टाकते। आता हे सगळं मिक्स करून घेते। असे मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता मी 10-15 मिनिटांसाठी ठेवून देते। तर चिकन मॅरिनेट होईपर्यंत मी भात बनवून घेते। त्यासाठी टोप ठेवलेला आहे, तेल टाकते, तेल तापलेलं आहे। आता मी गरम मसाले टाकते। आता मी तांदूळ टाकते, आता ह्याच्यात हे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकते। थोडं मीठ टाकते, मिक्स करून घेते। आता भात झालेला आहे, मी काढून घेते। आता मी चाळण ठेवले, चाळणीत हा भात काढून घेते। एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल। आता भात बनवून झालेला आहे। आता मी चिकन बनवून घेते। तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालं की मी लसूण टाकते, आता मी कांदा टाकते, आता थोडं मीठ टाकते मी आणि कांदा शिजण्यासाठी मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन शिजतो। कांदा चांगला शिजवून घ्यायचा, ब्राऊन होईपर्यंत चांगला कांदा शिजवून घ्यायचा। हे भातामध्ये एवढं पाणी होतं। आता मी हा भात ह्या टोपात परत वतून घेते। आता मी कलर टाकून घेते ह्याच्यावरती, थोडी कोथिंबीर, पुदिना आणि थोडं बटर टाकते। आता मी हा भात ठेवून देते।
आता मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिनाची पेस्ट टाकते. आता ही पेस्ट पण चांगली शिजवून घ्यायची. आता कच्चेपणा जाईपर्यंत चांगली ती शिजलेली आहे. आता मी टोमॅटोची पेस्ट टाकते. आता ही कांद्याची पेस्ट टाकून घेते. हे मी सगळं आतमध्ये साहित्य टाकलंय, ते चांगलं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि ढवळतच राहायचं, नाहीतर मग खाली लागेल नाही तर. असं हे चांगलं भाजून घ्यायचं. आता मी 3 चमचे लाल तिखट टाकते. आता मी हा चिकन बिर्याणी मसाला टाकते. आता माझी अर्धा किलोची बिर्याणी आहे म्हणून मी हे अर्धा पॅकेट टाकलं आहे. 1 किलोची असली तर 1 पॅकेट टाकायचं. आता मी चिकन टाकते. आता वरून मी कसुरी मेथी टाकते. आता हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती ताट ठेवते आणि ताटावरती पाणी ठेवते. आतमध्ये चिकनमध्ये पाणी मी ओतलेलं नाही आहे. ताटावर अधूनमधून चिकन शेक करत राहायचं. आता चिकन रेडी झालेलं आहे. दह्याचंच पाणी सुटलेलं आहे, त्याला मी पाणी टाकलेलं नाही. ताटावरचं पाणी आहे ते मी आता ओतून टाकते. चिकन शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता हा भात मी ह्या परातीत काढून घेते. मिक्स करते भाताची. आता आधी थोडा खाली भात टाकते मी. करून घ्यायचा असा. आता मी चिकन टाकते. आता परत त्याच्यावर भात टाकते मी. आता मी कोथिंबीर टाकते वरून, पुदिना. आता मी स्लो गॅस करून 10 मिनिटं ठेवून देणार आहे वाफवून. 10-15 मिनिटं झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. थोडी थंड झाली की प्लेटमध्ये काढून दाखवते. चिकन बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.